नमस्कार मित्रांनो, मी वैभव आपल्या मराठी यूट्यूब चॅनल नवीन गोष्टीवर आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ असा की लाडक्या बहिणींचे पैसे कधी व किती पैसे येणार यावर आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नेहमीच चर्चेत असते। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येकी महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। मात्र या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्यापपर्यंतही मिळालेले नाही। याच कारणामुळे यावेळी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का, असा सवाल केला जातोय। याच मुद्द्यावरून लाखो महिलांत संभ्रम निर्माण झाला आहे। यावरच आता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः समोर येऊन सगळा संभ्रम दूर केलेला आहे। तर त्यांनी असे म्हटले आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे एकत्र मिळणार नाहीत, तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे 7 मार्चपासून पडणार आहेत। तसेच हे पैसे 2,25,00,000 महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आणि आता राहिला प्रश्न मार्च महिन्यांच्या पैशांचा, तर ते पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व महिलांना मिळतील आणि ही योजना यशस्वीरित्या पुढे सुद्धा असेच सुरू ठेवणार, असे मंत्री तटकरे यांनी भाषणामध्ये सांगितले। तसेच मागील महिन्यात महाराष्ट्रातील 5 लाख महिला पात्र झालेल्या आहेत, त्यांना यावेळेस पैसे मिळणार नाहीत असे सुद्धा त्यांनी भाषणामध्ये सांगितले। मात्र अपात्र झालेल्या महिला कोणत्या आहेत, कोणत्या गावातील, कोणत्या जिल्ह्यातील आहेत, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात।